नमस्कार मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बिल्डिंगचा व्ह्यू पाहत आहोत। स्टील प्लस 7 फ्लोअरची बिल्डिंग आहे। ही टोटल 4 विंगचा कॉम्प्लेक्स आहे। या कॉम्प्लेक्सला पूर्ण आपल्याला वॉल कंपाऊंड देखील पाहायला मिळत आहे। तर वळूया मित्रांनो आता आपण या बिल्डिंगच्या एंट्रन्स लॉबीकडे। समोर आहे बिल्डिंगची एंट्रन्स लॉबी। खूपच सुंदर आणि डेकोरेटिव्ह स्पेशियस एंट्रन्स लॉबी आपल्याला पाहायला मिळते। समोर आहे रिसेप्शन एरिया। लेफ्ट साइडला आपल्याला पाहायला मिळेल वेटिंग एरिया। थोडं पुढे गेल्यानंतर लेफ्ट साइडला आपल्याला स्टेअर्स पाहायला मिळतील आणि स्ट्रेट गेल्यानंतर आपल्याला पार्किंग एरिया पाहायला मिळणार आहे। या बिल्डिंग मध्ये आपल्याला स्टील पार्किंग आणि ओपन पार्किंग देखील पाहायला मिळेल। समोर आहे लिफ्ट। या लिफ्टला पॉवर बॅकअप देखील दिलेले आहे। वळूया मित्रांनो आता आपण 1 BHK फ्लॅट कडे। समोर आहे 1 BHK फ्लॅट। फ्लॅटचा एंट्रन्स, या फ्लॅटचा कार्पेट एरिया 465 465 एवढा आपल्याला पाहायला मिळतोय। समोर आपण पाहतोय एल शेप मध्ये असणारा सुंदर असा लिव्हिंग रूम। नमस्कार मित्रांनो, मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। आज आपण डोंबिवली ईस्टला नियर डीमार्ट जवळ स्टेशन पासून फक्त 15 मिनिटे ड्रायव्हिंग डिस्टन्स एवढ्या अंतरावरती दिवा मानपाडा रोड या लोकेशन मध्ये अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये 1 BHK फ्लॅट पाहत आहोत। मित्रांनो हा टोटल 4 विंगचा कॉम्प्लेक्स आहे। यामध्ये ए विंगचं पोझिशन दिलेलं आहे। बी विंग, सी विंग आणि डी विंग येणाऱ्या 4 ते 6 महिन्यामध्ये आपल्याला पोझिशन भेटणार आहे। समोर आपण पाहतोय टीव्ही वॉल युनिट, सोफा सेट आपण पाहिलाच आहे। समोर आहे लिव्हिंग रूमची फुल साइज विंडो। विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला 3 फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळेल। मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील। पुन्हा एकदा या बाल्कनी मधून पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया। मित्रांनो या फ्लॅटच्या लिगॅलिटी बद्दल बोलायचं झालं तर KDMC पासिंग असून महारेरा रजिस्टर आहे। यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून 90 ते 95% पर्यंत लोन मिळेल। समोर आपण पॅसेज एरिया पाहतोय। लेफ्ट साइडला आपल्याला पाहायला मिळेल डायनिंग साठी दिला गेलेला सेपरेट स्पेस। एल शेप मध्ये लिव्हिंग रूम असल्यामुळे आपल्याला डायनिंग स्पेस प्रॉपर सेट करता येणार आहे। 2 स्टेप पुढे गेल्यानंतर राईट साइडला समोर आपण पाहतोय 1 BHK फ्लॅटचा किचन, किचनचा एंट्रन्स। किचन मध्ये आल्यानंतर राईट साइडला आपल्याला पाहायला मिळेल फ्रीज साठी दिला गेलेला स्पेस। त्याच्या बाजूला आहे किचनचा सर्व्हिस प्लॅटफॉर्म। समोर आपण वॉशिंग मशीन साठी पण स्पेस पाहतोय। समोर आहे किचनची विंडो। पुन्हा एकदा विंडोच्या इथून पूर्ण किचनचा व्ह्यू पाहूया। राईट साइडला आपल्याला किचनचा मेन प्लॅटफॉर्म पाहायला मिळेल। समोर आहे स्टीलचा सिंक। मित्रांनो पाण्याबद्दल बोलायचं झालं तर सकाळ आणि संध्याकाळ पिण्याचं पाणी अवेलेबल असणार आहे आणि बोरिंगचं पाणी 24 तास अवेलेबल असणार आहे। समोर आपण पाहतोय कॉमन वॉशरूम एरिया। वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाईल सेटअप, वेस्टर्न टाईपचं टॉयलेट, ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळणार आहे। वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या मास्टर बेडरूम कडे। मित्रांनो या लोकेशन पासून अपकमिंग मेट्रो स्टेशन फक्त 5 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे। एंटायर पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया। मित्रांनो या फ्लॅटची प्राइस जी असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह 42 लाख 42 लाख एवढी असणार आहे। यामध्ये सायलेंट निगोशिएबल नक्कीच होईल। बेडरूम मध्ये बेड, वॉर्डरोब ठेवून देखील बराच मोठा स्पेस पाहायला मिळतोय। समोर आहे बेडरूमची फुल साइज विंडो। मित्रांनो फ्लॅट पाहून झाला आहे। पुन्हा एकदा या पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया। हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा। हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल, व्हिजिट करायची असेल किंवा
या फ्लॅटबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. व्हिडिओला एंडपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.